आणि एक सांगायचं होतं, सॉरी एक्सेप्टली, माझा एक पॉईंट इम्पॉर्टंट होता की तो मी कंप्लीट नाही केला त्याच्यात, मला खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा गड किल्ले जिंकले ना, ह्याच्यावरती मी थोडंसं मला एक्सप्लेन करतो जेवढं मी स्टडी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे 16व्या वर्ष असल्यापासून लढतायत. अनेक अनुभव त्यांनी घेतले, अनेक एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे. प्रॅक्टिकल नॉलेजवरतीच त्यांनी तलवार चालवली. म्हणे गाण्या ज्ञानातून तलवार चालवली. हे तलवार जेव्हा चालवतो की तेव्हा असंही कुठली गोष्टी आल्या नाही की आला दे शत्रू. त्यांना पूर्ण स्टडी करावा लागला की प्रॅक्टिकली शत्रू येणार कुठून आहे, शत्रू वार कसा करू शकतो, कुठं कसं आपल्यावरती अटॅक होऊ शकतो, आपण कसं त्याला तोड देऊ शकतो. हा बेसिक जे गडावरती तुम्ही तोफ वगैरे बघितलेत ना, मी फक्त एकच गड बघितला, सिंहगड, आणि एकच गड तेवढा. कारण की सध्या मी आता गड किल्ल्यांवरती नाही जात, पण आता इथनं पुढे जाईल नक्की. तेव्हा मला एकच सांगायचं आहे की जेवढे एक जो गड किल्ला जो मी पाहिला तो इतका म्हणजे इतका असा पूर्ण त्याच्यावरती स्टडी करून तो गड किल्ला बांधला आहे. म्हणजे असं नॉलेज असलं पाहिजे. आजकाल तुम्ही बघता की नॉलेजवरूनच माणूसची इमेज ठरते की तो कुठल्या फील्डमध्ये केपेबल आहे आणि तो किती करू शकतो. आणि शत्रू पण जेव्हा तुमचं नॉलेज हा स्टडी करेल ना, तेवढा फक्त तुमचं नॉलेज हे सिक्रेट ठेवा, आणि योग्य वेळ आली की तुम्ही वरती तेव्हा तुम्हाला फाईट करायला त्या टफमध्ये इझी जातो. एवढंच मला सांगायचं. थँक्यू सो मच.